नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा याच्यामध्ये गेली अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडच्या कामगार आणि पुण्यापासून थोडं दूर असणारा जवळ असणारा असा हा भाग स्वतंत्रपणे एक सांस्कृतिक अंग म्हणून साहित्य परिषदेच्या या शाखेकडे पाहता येईल. विविध उपक्रम, कथाकथन, काही अभ्यासवर्ग, अनेक वक्त्यांची साहित्यावरची व्याख्यानं अशी गेल्या काही वर्षात या ठिकाणी राजेंद्र लाखे अध्यक्ष यांनी आयोजित केली आणि खूप चांगली एक चालना इथल्या साहित्य ललित क्षेत्राला मिळालेली आहे. केवळ साहित्य परिषद असा हे साहित्यापुरताच मर्यादित न राहता अनेक कलाकार, चित्रकार या सगळ्या ह्याच्यामध्ये येतात. कवी, लेखक, ललित लेखक, चरित्र लेखक, काही प्रकाशकही या भागात आहेत आणि या सगळ्याचं एक वेगळेपण पुण्यापेक्षा थोडंसं हा भाग थोडा मागासलेला म्हणून गणला जातो, परंतु तसा हा मागासलेला भाग नाही आहे. याला एक परंपरा आहे. इथून जवळच आळंदी आहे ज्ञानेश्वर माऊलींची, तुकाराम बुवांची देहू आहे, मोरया गोसावींचं हे चिंचवड आहे. हे तिघही संत कवी असले तरी मूळचे कवी आहेत आणि त्यामुळे इथल्या काव्याला, साहित्य परिषदेला एक आपणूनच अशी नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. पवना नदीचा उल्लेख हाही आहे. गोनी दांडेकरांनी अजरामर अशी पवनाकाठचा धोंडी कादंबरी लिहिली. त्यामुळे अनेक ह्या सगळ्या वास्तव्याने पुनीत झालेली अशी ही भूमी. साहित्य परिषदेच्या या उपक्रमात शांताबाई शेळके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना आदरांजली, शब्दांजली व्हावी म्हणून हा एक आगळा वेगळा असा उपक्रम खरोखरच नुसता स्तुत्य नाही तर अनुकरणीय आहे. ज्या याच्यामध्ये गेले 2 वर्ष कोरोना आणि याच्यामुळे अनेक कारणांनी संपर्क लोकांचा केवळ व्हॉट्सॲप किंवा याच्यावरून झाल्यास प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या होत्या. त्या ह्याच्यात हा अशा प्रकारचा उपक्रम हा अधिक हृद्य ठरेल. शांताबाई ह्या तशा घराघरात पोचलेल्या आहेत, मनामध्ये जाऊन पोचलेल्या आहेत. त्यामुळे शांताबाईंची शताब्दी हा जो हे आहे त्यांचा महाराष्ट्रावरती अनंत असे साहित्यिक उपकार आहेत. अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी आपलं काव्य फुलवलेलं आहे. त्यांच्या काव्यामध्ये निसर्ग आहे, मन आहे, अध्यात्म आहे. विविध प्रकारच्या प्रतीकांनी त्यांचं काव्य भरलेलं आहे. ज्या ऋतू हिरवा याच्यामध्ये त्यांच्या काही कविता ज्या आहेत त्या कुठेही गेलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. पूर्वी कसं आहे, पुस्तक आणि पाठ्यपुस्तक ह्या माध्यमातूनच ती जायची कविता. पाठ्यपुस्तकातून कवी हा सगळ्या लोकांना मिळायचा पाहायला, ऐकायला. पण नंतर ही माध्यमं आली अनेक प्रकारची. त्यामुळे अधिकांच्या हातामध्ये मोबाईलमध्ये कवी, लेखक हा जाऊन पोचला. त्यामुळे आपला आवडता कवी, आपली आवडती कविता ही ऐकायची असेल तर मोबाईल आणि या दृकश्राव्य माध्यमाने एक क्रांती केलेली आहे. खरं तर त्याचा परिणाम सुरुवातीच्या काळात दिवाळी अंकावर याच्यावरती होतो की काय असा होता, पण तसं न होता ह्या माध्यमातून शेवटी कवीची पुस्तकं विकत घेणं याच्याकडे आता कल वाढलेला आहे. आपल्या घरामध्ये शांताबाईंची पुस्तकं असली पाहिजेत, पुढच्या पिढीनेही ती वाचली पाहिजेत. त्यामुळे ह्या उपक्रमाने शांताबाईंच्या स्मृतींना एक चांगला उजाळा मिळतो. मला त्यांची एक आवडलेली कविता मी आता वाचून दाखवतो. ही कविता आहे गोंधण ह्या काव्यसंग्रहातली. गोंधण म्हणजे गोंधळणे असा जो हे असतो, विशेषतः
खेड्यामध्ये जत्रेमध्ये लहान वयामध्ये जाऊन कपाळावर, हातावर, मनगटावर, दंडावरती असं गोंदलं जातं. पण शांताबाईंचं हे गोंधण जे आहे हे मनावरचं गोंधण आहे. मनावरती या कविता म्हणल्या जातात. आणि त्या गोंधणाला सुद्धा एक गंध आहे. हा गंध वाऱ्याच्या झुळकीबरोबर जसा येतो तसा शांताबाईंच्या स्मृती घेऊन येतो. त्यामुळे ही गोंधण ही कविता शांताबाईंच्या याच्या काव्यसंग्रहातली कविता आहे उतरत्या उन्हामध्ये. उतरती उन्ह जी आहे ती उगवतो सूर्य, कोवळी उन्ह असतात, नंतर तो मध्यान्नीला येतो आणि हळूहळू उतरणीला लागतो. उतरणीच्या याच्यामध्ये सुद्धा खूप अर्थ या कवितेमध्ये, सगळं आयुष्याचं चित्रण या कवितेमध्ये आलेलं आहे. आयुष्य आपण काय भोगलंय, कसं भोगलेलं आहे, आणि हे सगळं कवयित्रीला मनामध्ये उमटतंय. जशी किरणं येतात आणि वृक्षराईमधून या उतरत्या किरणांच्या सावल्या आणि ऊन कवडसे हे जसे असे क्षणात ऊन सावलीसारखे दिसतात, तशी कविता आपल्या मनामध्ये अनेक संभ्रम, अनेक विभ्रम, अनेक रंग आपल्या आयुष्यातले चढ उतार आपल्या, जशी शांताबाईंची कविता आहे तशी ही प्रत्येकाच्या उतरत्या आयुष्याची कविता आहे. त्यामुळे एक वेगळं नातं याच्यातनं आपलं निर्माण होतं. उतरत्या उन्हामध्ये सूर सारे दूर गेले, उतरत्या उन्हामध्ये सूर सारे दूर गेले, खिन्न कातर वेळेला वारे सुद्धा चढ झाले. दिशा दिशातून आता जळे काळोखाचा धूप, दिशा दिशातून आता जळे काळोखाचा धूप, मन आतुरे बघाया अरूपाचे रंगरूप, मन आतुरे बघाया अरूपाचे रंगरूप. इथे अरूप हा शब्द जो आहे याला रूप नाहीये आणि त्याला रंगरूप, म्हणजे ते आतुर झाले. जसं ज्ञानोबा माऊली म्हणतात, पैल तो गे काऊ कोकताये, शकून गे माये सांगता आहे. पैल तीर दिसू लागल्यानंतर त्याला शकून म्हटलेले. तसंच इथे यांनी मन आतुरे बघाया अरूपाचे रंगरूप. अरूप काय आहे? संध्याकाळ आहे, उतरता उन्हा आहे, उतरतं वय आहे, आणि अशा वेळेला असं लक्षात येतं की मुक्कामाचं ठिकाण आता आपलं जवळ येऊ लागलेलं आहे. पण ते कोणतं आहे, कसं आहे ते बघायला त्याची हे आहे. गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणी, गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणी, वाचा स्वयंभू प्रकटो सारी उतरून लेणी. नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा, एक सूर खरा लागो उंच चढवून गळा. असा मन एकदम कातर झालेलं आहे. आणि अबोल म्हणजे आता उतरत्या उन्हाच्या याच्यात सगळीकडनं काळोखाचा धूप जो असतो तसा पेटत राहतो, जळत राहतो, त्याचा आवाज येत नाही, काही नाही, आणि गंध सर्व कानाकोपऱ्यामध्ये जातो, मनामध्ये जातो. तसा काळोख आता चहूबाजूनी येऊ लागलेला आहे. आणि अशा याच्यात अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणी. कुणी बोलायला नाहीये, सगळे उडून गेलेले. एखादं झाड असतं, झाडावरती पाखरं येत असतात आणि ती राहतात आणि उडून जातात. झाडाला आणि पाखरांना एकरूप झालेलं आपण बघत असतो, पण पाखरांना नेहमी नवीन झाड लागतं, कोवळी पण लागतं, कोवळ्या झाडावरती, हिरवेगारपणावरती. आणि मग इथे पानझड सुरू झालेली आहे, पानं गळून गेलेली आहेत, आणि त्यामुळे आता अबोलपणा आलेला आहे. आणि ही अबोलपणाची मिठी आहे, ही जीवघेणी आहे. कुणाला आवाज ऐकू येत नाही, कुठूनही काही नाही. आणि त्यामुळे फक्त स्वतःचा पावलांचा, स्वतःच्या आयुष्याचा
मागे काय घडले याचाच आवाज येतोय. वाचा स्वयंभू प्रकटो सारी उतरून लेणी. लेणी असतात ती खोदलेली असतात, कातळामध्ये, दगडामध्ये, दूर डोंगराच्या याच्यात. आणि त्यामुळे ती दुरून जी लेणी असतात ती अशी मनामध्ये कोरल्यासारखी दिसतात. तसे आयुष्यातले काही प्रसंग जे जीवघेणे प्रसंग आहेत, काही कातर असे आठवणीने हळवेपणा आणणारे प्रसंग आहेत. हे सगळे प्रसंग लेणी रूपाने आता मनामध्ये रुंजी घालतायत. नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा. एकीकडे अबोलपणाची मिठी सुटायला पाहिजे असंही म्हणताना शब्दांची आरास नको, म्हणजे अलंकारिक शब्द नकोत, हे शब्द असे झगमगीत नकोत. मग कसे पाहिजेत? आणि तो सोहळा नको, निरर्थक. म्हणजे सोहळा जो असतो तो जर आपण पाहिला, एखादी जत्रेचा खूप मोठा असा दिवसभर चाललेली जत्रा असते आणि जत्रा उठून गेली की जे राहतं ते खुंट्या, कचरा, सगळीकडे पाला पाचोळा, रंगीबेरंगी पताका, कागद, खाल्ल्याचे याचे तुकडे, असं सगळं राहिलेलं असतं. स्मृतींच्या याच्यामध्ये सोहळा आता आयुष्याचा सगळा होऊन गेलेला आहे आणि राहिले तसे तुकडे 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 कवडशांसारखे मध्ये दिसतात, उडून जातात असे. नको शब्दांची आरस, नको निरर्थ सोहळा, एक सूर खरा लागू अंक चढवून गळा. आता फक्त असाच की टाहो फोडणार, सूर कसा लागला पाहिजे. आता हा हळवा सूर नाहीये, पण हळवेपणा असणारा टाहो आहे, आकांताचा सूर आहे. कुणाला तरी हाक आहे, ही हाक कुणाला आहे? ही त्रिखंडाला भेदून टाकणारी अशी हाक आहे. उंच चढवून गळा, असा एकच सूर आता लागला पाहिजे. स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी. स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी, अनोळखी दुराव्यात जुनी ओळख पटावी. रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नव्हे, रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नव्हे, असे अंतरीचे गुज आज खोलायला हवे. काय कवितेचा आहे हा जो भाव आहे. त्यात स्वप्न तेवता डोळ्यात, आपल्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नाने अशी एक ज्योत तयार होते आणि मनामध्ये अशी स्वप्न लवलवायला लागतात आणि ही स्वप्न जी आहेत डोळ्यात तेवायला लागतात. आपण जिवंत तेव्हाच असतो ज्या वेळेला आपल्याला स्वप्न पडत असतात. ज्याला स्वप्नच पडत नाही तो मृतवत असतो. त्याने स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी. आणि असं स्वप्न पाहत असतानाच पापणी हळूहळू मिटती जावी. म्हणजे उद्याचा दिवस, उद्याचं स्वप्न, भविष्याची सगळी एकीकडे आहे, त्याच वेळेला उतरत्या उन्हाच्या याच्यात हळूहळू स्वप्न पाहत पाहत पापणी मिटावी, अशी एक वेगळी भावना, म्हणजे पुनर्जन्माची भावना, पुनर्याची भावना. अनोळखी दुराव्यात जुनी ओळख पटावी. हा दुरावा जो आहे तो अनोळखी आहे. दुरावा म्हणजे काय की हे नवीन विश्व आहे. चालत आलेलं विश्व आपण पाहिलेलं आहे, पण आता पुढे जायचंय ते विश्व कधीच आयुष्यात पाहिलेलं नसतं. आणि त्यामुळे हा नवीन वाट आहे आणि हा नवीन आहे आणि हा दुरावा आहे, अजून त्याला जवळ आलेलं नाही. तो केव्हा जवळ येणार आहे त्याची ओळख पटली पाहिजे. हा दुरावा आता संपावा. आणि तू कोण आहेस? तू आता येणार आहेस, तुझी पावलं जाणवायला लागलेली आहेत, तू किरणातनं दिसू लागलेला आहेस आणि तुझं स्वप्नवत दिसायला लागलेलं आहे. हा तू दिसतोयस, हा दुरावा आता दूर कर, तुझी ओळख एकदाची पटू दे, ये मला मिठीत घे. असा हा कुणाशी बोलते कवयित्री, कुणाशी आहे, अत्यंत भाव विव्हल झालेले आहेत. रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नव्हे. आपला श्वास आणि रक्त याचं जर नातं हे काढलं तर श्वास रक्ताला प्राणवायू पुरवत असतो. श्वास रक्ताला प्रत्येक सेकंदाला, निमिषाला नवेपण देत असतो आणि हे नवेपण देत असतो. पण रक्त मात्र जुनं असतं, सनातन असतं. ते रक्ताचं नातं आदिम अशी जी माया आहे, आदिम असा जीव आहे, तिथपासून आलेलं आहे ते. आणि त्यामुळे हे रक्त कोणाचं आहे, कुठलं आहे? तर सनातन आहे. त्याच्यामध्ये अनेक जन्म येऊन गेलेले आहेत.
पण माझा हा जन्म आहे, त्याच्यात सुद्धा माझ्या जन्मापासून आत्तापर्यंत रक्त सुद्धा आता जुनं झालेलं आहे, परंतु श्वास मात्र नवीन आहे. श्वास क्षणाक्षणाला नवीन आहे. ही एक नवीन भावना आहे, ज्याच्यात आपण नदी पाहतो आणि नदी पाहतो आणि आपल्याला तीच नदी दिसत असते जी काल पाहिलेली असते, पण पाणी मात्र निघून गेलेलं असतं. पाणी क्षणाला क्षणाला श्वासासारखंच पाणी नवीन असतं नदीतलं. आपल्याला नवीन दिसत असते, जुनी वाटत असते, पण असते नवीन. तसं रक्त जुनं आहे, सनातन आहे, पण श्वास नवीन आहे. आणि हा श्वास नवीन जो आहे तो अंतरीची अशी ओढ लागलेली आहे, स्वप्नांची, जी डोळे मिटतानाची आहे, जी अंतिम स्वप्न आहे, पुनर्जन्माचं आहे. एक जन्म संपणार आहे आणि दुसऱ्या जन्मामध्ये प्रवेश होणार आहे. त्यावेळेला श्वास सुद्धा नवीन आहे. काय कवयित्रीने हे केले, असे अंतरीचं गुज आज खोलायला हवे. कोणचं गुज आहे हे? अंतरामध्ये लपलेलं, मनामध्ये लपलेलं आदिम सनातन असं जे गुज आहे ते हे केलं पाहिजे, ते खोलायला हवं. आणि ते खोलायला हवं ते केव्हा खोलायला? ही जी आत्ता दुरावा जो आहे तो दुरावा दूर होईल आणि मग ओळख पटेल अंतरीची, आणि मग गुज जे आहे ते कळेल. पूर्वजन्मा सनातन काळापासून आलेलं माझं रक्त, माझे श्वास, ही मी जी आहे ही मी जुनीही नाही आणि मी नवीनही नाही, नित्य अशी मी एका याच्याप्रमाणे आहे. आज पाण्याहून व्हावा जीव नितळ निर्मळ. आज पाण्याहून व्हावा जीव निर्मळ, नितळ निर्मळ, आणि भरून व्हावी तुझ्या छायेशी ओंजळ. आणि भरून व्हावी तुझ्या छायेशी ओंजळ. मगाशी म्हटलं मी की ती नदी आहे ती आपल्याला दिसत असते, पण ती आहे सनातन आहे. आणि अशी सनातन नदी जी आहे ती नित्य नूतन आहे. आणि ही नदी आपल्या अंतरातनं वाहते. ती रक्ताची नदी आहे. रक्त आणि ते नातं आहे आणि सनातन रक्त आहे. आणि श्वासाने त्याला एक नवे पण दिलेलं आहे, नवी पालवी फुटते. अशा वेळेला आज पाण्याहून व्हावी जीव नितळ निर्मळ. आतापर्यंत जी वाटचाल आलेली आहे, जे जीवन आलेले, ते खाच खळगे, ते वेगवेगळ्या प्रकारचे शिंतोडे, जीवनातले चढ उतार, अनेक प्रकारच्या छाया उजेड, मनावरती मळब दाटून आलेले, ढग दाटून आलेले आहेत. त्यामुळे आता कशी काया व्हायला पाहिजे? माझी आज पाण्याहून, पाणी जसं असतं स्वच्छ, झरा जसा खळखळत वाहतो आणि तो सतत नित्य नूतन असतो झरा. पाणी असं स्थिर कधीच राहत नाही, झरा कधीच स्थित राहत नाही. तसा हा नितळ निर्मळ झरा जो आहे त्याचे, आणि भरून वाहावी तुझ्या छायेशी ओंजळ. तुझी छाया, आता ही छाया जी आहे ती उतरत्या उन्हामध्ये सूर सारे दूर गेले, खिन्न कातर वेळेला वारे सुद्धा जड झाले, दिशा दिशातून आता जळे काळोखाचा धूप, मन अतुरे बघाया अरूपाचे रंगरूप. या अरूपाचे रंगरूप बघताना त्याची छायेची ओंजळ, काय कल्पना आहे. अशी जी छाया आणि ऊन सावली आणि ते कवडचे आहेत. लहानपण आपल्याला आठवतं की आपण कवडचा पकडायला जातो, हातात पकडायला जातो, सापडत नाही. असं आपलं गेलेलं आयुष्य जी आहे छायारूपी आहे, ते आपल्याला हातात सापडणार. पण ती छायारूपी ओंजळ जी आहे ती ओंजळ तुझ्या पायाशी व्हावी, असा आहे. अत्यंत तरल भावनात्मक अशी. आणि कुठल्याही क्षणाला मला ही कविता वाचताना असं आणखी एक आठवतं, अजंठाच्या लेण्यांमध्ये तथागताचं अखेरचं शिल्प आहे बुद्धाचं. आणि बुद्धाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की ओठ असे विलग आहेत, थोडंसं स्मित आहे. पापण्या ज्या आहेत त्या अशा थोड्याशा मिटलेल्या, उघडलेल्या अशा आहेत. दगडामध्ये कोरलेलं आहे पण जिवंत वाटावं. आणि शेवटच्या क्षणाचं चित्र येते, बुद्धाचं महानिर्वाण झालेलं आहे अशाचं चित्र येते. याचा एक भावरूप, एक रुपये लेण्यामध्ये त्या अशी छायेची ओंजळ वाहत आहेत. आणि असं एक अनादी काळापासूनचं नातं, जन्म आणि मृत्यू, नदी, पाणी, छाया, सूर्य, प्रकाश, उगवणं आणि मावळणं, या सगळ्या ह्याच्यामध्ये
कवयित्री भरून राहिलेली आहे, मनाने पूर्ण एकरूप झालेली आहे. सारं जीवनाचं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये उभं राहिलेले. वाईट, कठीण, गोड, अत्यंत मधुर हे आणि अत्यंत ज्याला कटू आठवणी, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा नवीन जीवनाची नवीन याची सुरुवात होते की काय, अशा प्रकारच्या या उतरत्या उन्हामध्ये दिसत आहेत. शांताबाईंच्या ह्या गोंधण कवितेचं हे जर पाहिलं गोंधणमधलं, तर गोंधणं जे आहे ते गोंधताना शरीराच्या ह्याच्यामध्ये बारीक सुईने टोचलं जातं. आणि या ठिकाणी सुद्धा हे आठवणींची अशी एक वीण त्यांनी उघडलेली आहे. आणि ही वीण जी आहे ती अनादी अनंत अशी आहे की याच्यात जन्म, मृत्यू, रक्ताचा थेंबन कण कण, स्वप्न आणि प्रत्येक जगण्यातला प्रत्येक पावलागणिक जे अनुभवलेले आहे त्या अनुभवाची एक छायारूपी ओंजळ यांनी आत्ता ही वाहिलेली आहे. मनावरती सतत बिंबवणारी अशी कविता आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि त्याचे अध्यक्ष राजेंद्र लाखे तेही कवी आहेत. त्यांनी हा एक उपक्रम जो उभा केला आणि मला एक 2-4 मिनटं ह्याच्यात काव्याच्या ह्याच्यात शांताबाईंच्या हृदयामध्ये, मनामध्ये जो काही कल्लोळ माजलेला होता तो त्याच्याशी थोडासा स्पर्श करता आला. आणि या प्रकारे शांताबाईंना एक आगळी वेगळी श्रद्धांजली मला वाहता आली. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा याच्या वतीनं कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील विविध कला, ललित कला, कविता, नाटक, ललित वेगवेगळ्या प्रकारचे अनुबंध, वेगवेगळ्या क्षेत्रातील रसिक अशा मराठी मंडळींनी 100 जणांनी शांताबाईंच्या जन्मशताब्दी निमित्तानं एक आदरांजली वाहण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम. या प्रकारच्या याच्यामध्ये 100 जणांच्या निवडक अशा शब्द लालित्यामध्ये मला ही एक कविता शांताबाईंची सादर करायची मिळाली आणि ती मी गोंधण या काव्यसंग्रहातली उतरत्या उन्हामध्ये ही कविता मी सादर करतो आणि माझी श्रद्धांजली वाहतो. उतरत्या उन्हामध्ये सूर सारे दूर गेले, खिन्न कातर वेळेला वारे सुद्धा जड झाले. दिशा दिशातून आता जळे काळोखाचा धूप, मन आतुरे बघाया अरूपाचे रंगरूप. गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणी, वाचा स्वयंभू प्रगटो सारी उतरून लेणी. नको शब्दांची आरास, नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा. एक सूर खरा लागो उंच चढवून गळा. स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी. अनोळखी दुराव्यात जुनी ओळख पटावी. स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी. अनोळखी दुराव्यात जुनी ओळख पटावी. रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नव्हे, रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नव्हे. असे अंतरीचे गुज आज खोलायला हवे, असे अंतरीचे गुज आज खोलायला हवे. आज पाण्याहून व्हावा, आज पाण्याहून व्हावा जीव नितळ निर्मळ.
आज पाण्याहून व्हावा जीव नितळ निर्मळ, आणि भरून वहावी तुझ्या छायेशी ओंजळ, तुझ्या छायेशी ओंजळ. अशा प्रकारे एक अजरामर अशी मनावर गोंदलेली शांताबाईंची कविता, या कवितेच्या रूपाने मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ह्या उपक्रमाद्वारे त्यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं मी एक कविता वाचून एक श्रद्धांजली अर्पण करीत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि त्या शाखेचे अध्यक्ष कविवर्य राजन लाखे आणि त्यांचे सहकारी विनीता ऐनापुरे, प्रसिद्ध लेखिका, मालिका लेखिका, संजय जगताप, डॉक्टर रजनी शेठ, किशोर पाटील आणि अन्य कवयी लेखक या सगळ्यांनी मिळून साहित्य परिषदेच्या अनेक उपक्रमातून या परिसरात, पिंपरी चिंचवड कामगार विश्वाच्या परिसरामध्ये एक वेगळं सांस्कृतिक असं लेणं उभं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला ही कविता सादर करायला मिळाली, हे मी माझं एक भाग्य समजतो.